आपण 8व्या PCDA कमिटीचे सन्माननीय चेअरमन जे नवनिर्वाचित झालेले आहेत नुकतेच, तर त्यांच्याशी आपण बोलत आहोत. नमस्कार सर. आपलं नवनिर्वाचन झालं त्याबद्दल NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपलं अभिनंदन आणि आपल्या भावी योजना संदर्भात आपली माहिती सांगा. पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन या संस्थेची स्थापना ही डॉक्टर कामत सरांनी आता सांगितल्याप्रमाणे 1990 साली सर्व आयुर्वेद, होमिओपॅथी आणि मॉडर्न सायन्स म्हणजे ॲलोपॅथी, त्याचप्रमाणे दंतवैद्यक म्हणजे डेंटिस्ट्री या सगळ्यांना एकत्र घेऊन डॉक्टरांना येणारी जी काही संकटं होती तर त्या संकटांवर मात करण्यासाठी म्हणून ही संघटना आपण तयार केली. आणि मला चांगलं आठवतंय की डॉक्टर दिलीप कामत सर यांच्या बोटाला धरून मी त्यावेळेला 90 साली ज्यावेळेला स्थापन झाली असोसिएशन तेव्हापासून मेंबर आहे आणि एक सैनिक म्हणून या पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशनचं काम करतोय. आणि आत्तापर्यंत माझा जो अनुभव आलेला आहे किंवा आत्तापर्यंत जे काय आपण कार्य केले तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांना पहिल्या हाकेला शेजारचा डॉक्टर मदतीला येईल अशी योजना करणे, त्याचप्रमाणे डॉक्टरांच्यासाठी त्यांचं ज्ञान अद्ययावत राहण्यासाठी कंटिन्युअर्ड मेडिकल एज्युकेशन असे व्याख्यान सत्र ठेवणे आणि अशाबरोबर नुसताच आम्ही डॉक्टरांचा विचार करत नव्हतो तर जनसामान्यांचा सुद्धा विचार करून आम्ही ठिकठिकाणी मेडिकलची जे काही शिबिर असतात, बाबा आय चेकअप शिबिर, बालरोगतज्ञ, बालरोगांचं शिबिर वगैरे अशी जी काही शिबिर आहेत ती आम्ही घेत होतो आणि आता घेत आहोत. आणि याच्यामध्ये नंतर अजून दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या वेळेला आपण जनसामान्यांच्यासाठी काही कार्यक्रम घेतो तर त्यावेळेला आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेशी सुद्धा मदत घेऊन, आम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं सुद्धा संपूर्ण मदत आहे आणि चाणक्य हॉल आणि YCM यांच्या मदतीने आम्ही संपूर्ण पिंपरी चिंचवड भागामध्ये गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवून शिबिरांच्याद्वारे आणि आमचे जे काही मेडिसिन्स आणि जे काही फार्मास्युटिकल कंपनीज आहेत यांच्याकडनं फ्री मेडिसिन आम्ही तिथं वाटप केलेले आहेत. आता याच्या पुढेही ह्या ज्या योजना आहेत या पुढे कंटिन्यू करायचा मानस विचार आहेच, परंतु आता झालं काय की पिंपरी चिंचवडमध्ये नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ही नियमात जी आहे ही BMS डॉक्टरांची ऑर्गनायझेशन अस्तित्वात आहे. त्याचबरोबर IMA ची आता नवीन ब्रांच झाली आहे, त्याचे डॉक्टर कामत सर फाउंडर चेअरमन आहेत. होमिओपॅथीची वेगळी असोसिएशन झालेली आहे आणि डेंटिस्ट्रीची पण वेगळी असोसिएशन आहे. त्यामुळे आता आपल्या डॉक्टरांना लिगल प्रॉब्लेमसाठी भांडण्यासाठी त्यांचे प्लॅटफॉर्म्स आहेत आणि आता उरतो तो जनसामान्यांचा विचार. म्हणून माझा असा विचार आहे की ह्या 3 वर्षामध्ये कल्चरल प्रोग्राम्स आणि जनसामान्यांसाठी शिबिर आणि जनसामान्यांसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातनं जे काही कार्यक्रम आपल्याला राबवता येतील, काय समजा हार्ट डे, वर्ल्ड हार्ट डे असेल तर त्या दिवशी हृदयासंदर्भात जनसामान्यांना माहिती, तर अशा बाबतीत एक थोडासा वेगळा आमच्या असोसिएशनचं काम करायचं आम्ही विचारत आहोत. माझ्याबरोबर जे काही माझे चेअरमन्स आहेत त्यांचा आशीर्वाद तर मला आहेच, परंतु माझी जी नवीन यंग टीम आहे ती माझ्याबरोबर काम करायला संपूर्णपणे तयार आहे आणि आम्ही सर्वतोपरी जनसामान्यांमध्ये जाऊन संपूर्ण PCDAचं योगदान जे आहे ते असं होता कामा नये की पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशन म्हणजे ही फक्त डॉक्टरांची संघटना आहे असं न करता जनसामान्यांमध्ये जाऊन वेगवेगळ्या स्तरामध्ये शिबिरं आणि गरिबांपर्यंत, गरीब लोकांपर्यंत आम्ही ही सेवा पोहोचवायचा प्रयत्न करू. धन्यवाद. थँक्यू.